हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतला आहे गुलाबजामचं पीठ। हे 200 ग्रॅमचं आहे जे 70 रुपयाला येतं। गुलाबजामचं पीठ मी एका परातीमध्ये काढून घेतलंय आणि जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला खवा सुद्धा घ्यायचा आहे। म्हणजे आपलं पीठ आहे 200 ग्रॅम, तर आपण 200 ग्रॅम खवा घ्यायचा आहे। यामध्ये दूध घालून आपल्याला हे खवा आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता। या प्रकारे पीठ मळून झालंय आणि ते मी 30 मिनिटं झाकून ठेवलंय। इथे मी एका पातेल्यात 1 ग्लास साखर आणि 1 ग्लास पाणी आणि थोडीशी विलायची ॲड केली आहे। हे साखरेचं पाक आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि वितळून घ्यायचंय। ह्याला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। त्या तासानंतर आपल्याला त्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे आपल्याला तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे आपला पाक सुद्धा शिजून रेडी आहे। गोळे आपल्याला तळून डायरेक्ट पाकामध्ये घालायचे आहेत। 1 मिनिटासाठी गोळे पाकामध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतर ते गोळे काढून आपल्याला एका कंटेनरमध्ये ठेवायचे आहेत। हे काम आपल्याला एकदम काळजीपूर्वक करायचे आहे, कारण गुलाबजाम पाकामध्ये भिजल्यामुळे ते फुटू शकतात। आणि अशा प्रकारे इथे आपले गुलाबजाम बनवून रेडी आहेत। यामध्ये मी गार्निशिंगसाठी बदाम खिसून घातले आहेत। खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। थँक यू।